नमस्ते छात्रों, कैसे हैं आप सभी? खुश तो है ना? बहुत अच्छी बात है। 10वीं कक्षा के तृतीय भाषा हिंदी के दूसरा पाठ कश्मीरी से इसके दूसरे भाग में आपका स्वागत करता हूं। मैं टी धनंजय, प्रधान अध्यापक श्री रुद्रेश्वर हाई स्कूल गोपेनहर, चंदगिरी तहसील से हूं छात्र। हमने इस पाठ के पहले भाग में चर्चा की थी कि लेखक प्रेमचंद जी कुछ चीजें खरीदने के लिए चौक की ओर जाते हैं, तो रास्ते में उन्हें कुछ फलों की दुकान नजर आते हैं। लेखक बहुत आकर्षित होते हैं। मैं कुछ गृहपाठ भी दिया था बच्चों आपको कि लेखक का जी क्यों ललचा उठा। लेखक का जी क्यों ललचा उठा, क्या कोई बता सकते हैं? हाँ बताइए। बिल्कुल सही। दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब देखकर लेखक का जी ललचा उठा। तो लेखक दुकान वाले से पूछते हैं कि सेब का भाव क्या है। और आधा सेब देने के लिए कहते हैं। और दुकानदार क्या कहता है लेखक से? दुकानदार ने लेखक से क्या कहा? हाँ, दुकानदार ने लेखक से कहा कि बाबूजी बड़े मजेदार सेब आए हैं, मजेदार सेब आए हैं, खासकर कश्मीर के। आप ले जाएं, खाकर तबीयत खुश हो जाएगी। इस तरह उन्हें उसकाया। तो लेखक भी बहुत प्रभावित हुए और आधा सेब खरीदे। दुकानदार उस नौकर से कहा कि साहब के लिए आधा सेब कश्मीरी सेब लेकर आना, और खासकर कैसे सेब? अच्छे कश्मीर के सेब, अच्छे अच्छे चुनकर ले आना। इस तरह कहा। तो वह 4 सेब लेकर आता है और लेखक क्या करते हैं, उनके हाथ में एक अपना रुमाल देते हैं और वह एक लिफाफे में वो सेब डालकर उस रुमाल में बांधकर दे देते हैं और लेखक उसे लेकर सीधा घर आ जाते हैं। यहां तक हमने पहले भाग में पढ़ा था। तो अब देखिए आगे क्या होता है। घर आकर लिफाफा ज्यों का त्यों रख दिया। रात को सेब या कोई दूसरा फल खाने का कायदा नहीं है। फल खाने का समय तो प्रातः काल है। आज सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला तो सड़ा हुआ था। 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। समझा? रात को दुकानदार ने देखा ना होगा। दूसरा निकाला, मगर यह आधा सड़ा हुआ था। अब संदेह हुआ, दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है। तीसरा सेब निकाला, यह सड़ा तो न था, मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था। चौथा देखा, वह यूं तो बेदाग था, मगर उसमें एक काला सुराख था, जैसे अक्सर बेरों में होता है। काटा तो भीतर वैसे ही धब्बे जैसे बेर में होते हैं। एक सेब भी खाने लायक नहीं।
4 आने पैसों का इतना गम न हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का। दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया। एक सेब सड़ा हुआ होता तो मैं उसको क्षमा के योग्य समझता, सोचता उसकी निगाह न पड़ी होगी, मगर चारों के चारों खराब निकल जाए, यह तो साफ धोखा है। मगर इस धोखे में मेरा भी सहयोग था। मेरा उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी। उसने भांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाला जीव नहीं है और न इतने चौकस हैं कि घर से लौट आने आए। आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है। बेईमानी का अवसर देना, चाहे वह अपने ढीलेपन से हो या सहज विश्वास से, बेईमानी में सहयोग देना है। पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो आप कोई विश्वास नहीं करता। किसी थाने या कचहरी या म्युनिसिपैलिटी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर न जाएंगे। पहले ऐसा नहीं था। व्यापारियों की साख बनी हुई थी। यो तोल में चाहे छटाक कस लें, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई जरूरत न थी। आपके रुपये सुरक्षित थे। मुझे याद है, एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियां ली थी और पैसे की जगह 98 ले आया था। घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया। आशा नहीं थी कि वह 98 लौटाएगा, लेकिन उसने प्रसन्न चित्त से 98 लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। यहां कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरफ आंखें न बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेंगे। छात्रों, इस आदर्श वाचन करते समय हमें कुछ नए शब्द मिले हैं। उन नए शब्दों का अर्थ जानेंगे बच्चों। कुछ नए शब्दार्थ देखेंगे छात्रों। कायदा, कायदा का अर्थ है नियम, रीति, क्रम। गणना, किसी वस्तु का घनत्व कम होना। बेदाग, साफ, जिसमें कोई दाग न हो। सुराख, छेद, रंध्र। बेर एक प्रकार का फल, कन्नड़ में बोरे हण्णु कहते हैं। भाप लेना, पहचानना, गुर्तिसो। चौकस, सचेत, सावधान। कचहरी, दफ्तर, कचेरी ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಆಫೀಸ್। साख, लेन देन, ಕೊಡೋದು ತಗೊಳ್ಳೋದು। छटांक, सेर का 16वां भाग की 1 तौ। ಒಂದು ಸೇರ್ ಕಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ತೂಕದ ಬಟ್ಟು, ಅದರಲ್ಲಿ 16ನೇ ಒಂದು ಭಾಗದ
ಒಂದು ತೂಕದ ಬಟ್ಟನ್ನ ಚಟಾಕ್ ಅಂತ ಕರೀತೀವಿ. ಅಥವಾ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಚಟಾಕು, ಪಾವು, ಚಟಾಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಹಾಗೆ ಸೇರು, ಸೇರಿನಲ್ಲಿ ಕಾಲ್ ಭಾಗ ಪಾವು, ಪಾವಿನಲ್ಲಿ ಕಾಲ್ ಭಾಗ चटाक. रेवड़ी, रेवड़ी का अर्थ है तिल और चीनी से बनी मिठाई. ಎಳ್ಳು ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಸಿಹಿ ಖಾದ್ಯ, ಒಂದು ಮಿಠಾಯಿ, ಅದನ್ನ ರೇವಡಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ನಾವು ಪಾಠದ ವಿವರಣೆಯನ್ನ ನೋಡೋಣ. घर आकर लिफाफा ज्यों का त्यों रख दिया. लेखक दुकान से सेब लाते हैं और रात का समय था, उस लिफाफे को नहीं खोलते हैं, वे ज्यों का त्यों रख देते हैं. रात को सेब या कोई दूसरा फल खाने का कायदा नहीं, कायदा यानी नियम अथवा रीति. रात के समय में कोई फल तो ज्यादातर नहीं खाते हैं, और फल खाने का समय तो प्रातः काल है. प्रातः काल यानी सुबह, सुबह के समय में शायद फल खाते हैं नाश्ते के साथ. सुबह खाएंगे ऐसा सोचकर वे क्या करते हैं, लाए हुए फल को ज्यों का त्यों रख देते हैं, वैसा ही रख देते हैं. आज सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला. उसके बाद दूसरे दिन, अगले दिन वे सुबह हाथ मुंह धोते हैं और नाश्ते के लिए बैठते हैं. नाश्ते के संदर्भ में रात में लाए हुए थे ना सेब, उन सेब को खाने के लिए उठाते हैं. एक सेब निकालते हैं, देखते हैं तो क्या हुआ था, सड़ा हुआ था. सड़ना ಅಂದ್ರೆ ಕೊಳ್ತೋಗಿತ್ತು, ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು. ₹1 का के आकार का छिलका गल गया था. छिलका गलना, गलना का अर्थ है किसी वस्तु का घनत्व कम होना. यानी उस सेब पर ₹1 ₹1 ಕಾಯಿನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ₹1 ನಾಣ್ಯದಷ್ಟು ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ಅದರ ಸಿಪ್ಪೆ ಸಮೇತ ಅದು ಕೊಳೆತು ಹೋಗಿತ್ತು. पूरा सड़ा हुआ था. ₹1 के आकार का छिलका, छिलका यानी सिप्पे, ಅದು सिप्पेನೇ ಇರಲಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಅದು ಕೊಳೆತು ಹೋಗಿತ್ತು. समझा, रात को दुकानदार ने देखा न होगा. वह सेब वे जब तोल कर दिए थे ना, वह रात का समय था, रात में शायद वह ठीक तरह देखा न होगा, इसलिए ऐसा सेब आ गया होगा. ऐसा सोचकर दूसरा सेब निकालते हैं, मगर यह आधा सड़ा हुआ था. दूसरा सेब क्या हुआ था, आधा सड़ा हुआ था. पहला सेब थोड़ा सा सड़ा हुआ था, ₹1 के आकार का छिलका गल गया था, और दूसरा सेब तो पूरी आधा सेब सड़ा हुआ था. दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है. अब सोच में पड़ते हैं लेखक, शायद मुझसे धोखा किया है दुकानदार ने. तीसरा सेब निकाला, मूर्य सेब तो कोतर है. यह सड़ा तो न था, मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. ಆ ಮೂರನೇ ಸೇಬ್ ಏನಾಗಿತ್ತು, ಅದು ಕೊಳೆತು ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಒಂದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಬಿದ್ದು ಹಾಗೆ ಪ್ರೆಸ್ ಆಗಿ ಅದೇನಾಗಿತ್ತು, ಪಿಚಕ್ ಗಯಾ था. ಪಿಚಕ್ ಗಯಾ था ಅಂದ್ರೆ ಮೆತ್ತಗ ಹೋಗಿತ್ತು. ದಬ್ಕರ್ ಪಿಚಕ್ ಗಯಾ था, ಯಾವ್ದಾದ್ರು ಭಾರವಾದ ಬೇರೆ ವಸ್ತುವಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಅದು ಪ್ರೆಸ್ ಆಗಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಚೌಥಾ ದೇಖಾ, ಇದು ಹೋಗ್ಲಿ, ಕೊನೆ ಸೇಬು, 4ನೇ ಸೇಬಾದ್ರೂ ಸರಿ ಇದೆಯಾ ಅಂತ ನೋಡ್ತಾರೆ. ಯಹ ವಹ ಯೋ ತೋ ಬೇದಾಗ್ ಥಾ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕೊಳೆತು ಹೋಗಿರೋದು, ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿರೋದು ಕಲೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಬೇದಾಗ್, ಬೇದಾಗ್ का अर्थ है साफ था.
जिसमें कोई दाग न था, ಅದರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕೊಳೆತು ಹೋಗಿರುವಂತಹ ಕಲೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಗುರುತಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ. मगर उसमें एक काला सुराख था. सुराख यानी छेद, रंध्र, ಅದರ ಒಂದು ಕಪ್ಪು ರಂಧ್ರವಾಗಿತ್ತು. जैसा अक्सर बेरों में होता है. बेर, बेर यानी एक प्रकार का फल, वह कांटिला पेड़ होता है. ಬೋರೆ ಹಣ್ಣು ನೋಡಿದ್ರಲ್ವಾ, ಆ ಬೋರೆ ಹಣ್ಣು ತುಂಬೆಲ್ಲ ಮುಳ್ಳಿರುತ್ತೆ ಗಿಡದಲ್ಲಿ. ಆ ಬೋರೆ ಹಣ್ಣು ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಹುಳ ತಿಂದಿರೋದು ಜಾಸ್ತಿ. ಅದರಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಒಂದೊಂದು ಹುಳ ಹಾಗೆ ಕೊರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತಲ್ಲ, ಹಾಗೆ ಈ ಸೇಬಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಯಾವುದೋ ಹುಳ ತಿನ್ಕೊಂಡು ಹೋಗಿತ್ತು ರಂಧ್ರ ಮಾಡಿಕೊಂಡು. काटा तो भीतर वैसे ही धब्बे जैसे बेर में होते हैं. ಆ ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ತಾರೆ, ಅದು ಕೂಡ ಪೂರ್ತಿ ಆ ಹುಳ ತಿಂದು ಕೊಳ್ತು ಹೋಗಿತ್ತು, ಕೆಟ್ಟೋಗಿತ್ತು, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಏಕ್ ಸೇಬ್ ಬಿ ಖಾನೆ ಲಾಯಕ ನಹಿ. ಒಂದು ಸೇಬು ಕೂಡ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಮಕ್ಕಳೇ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಅಷ್ಟೊಂದು ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಆಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ತಿನ್ನೋಣ ಅಂತ ತಗೊಂಡ್ಬಂದಿರ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಒಂದು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿಲ್ಲದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ಹೀಗೆ ಕೊಟ್ರೆ ಹೇಗೆ, ಎಷ್ಟು ಮನಸ್ಸಿಗೆ ಬೇಜಾರಾಗ್ಬೋದು ಪಾಪ. एक भी सेब, पहला सेब क्या हुआ था, सड़ा हुआ था. दूसरा सेब क्या हुआ था, आधा सड़ा हुआ था. तीसरा सेब यूं तो सड़ा न था, लेकिन दबकर बिल्कुल पिचक गया था. चौथा सेब यूं तो साफ था, बेदाग था, लेकिन उसमें एक काला सुराख था. उसे भी काट कर देखने पर ठीक बेर के फल में जिस तरह धब्बे होते हैं, उसी तरह के धब्बे थे. ये सेब भी खाने के लिए योग्य नहीं थे. 4 आने पैसों का इतना गम न हुआ. गम, गम यानी दुख. 4 आने दिए थे लेखक इन 4 सेबों के लिए. 4 सेबों का मूल्य कितना था, 4 आना था. 4 आने देने के लिए उन्हें दुख नहीं है, लेकिन दुख किस बात की है, समाज के इस चारित्रिक पतन का. समाज आज चरित्रहीन होता जा रहा है. समाज में नैतिक अधपतन होता जा रहा है. कितना धोखा करते हैं ना लोग. समाज कितना धोखेबाजी हो गया है, इसके कारण वे बहुत दुखी होते हैं. उनके 4 आने नष्ट हो गए, इस बात की उन्हें ज्यादा दुख नहीं है. उन्हें दुख इस बात की होती है कि समाज के चारित्रिक पतन होता जाने का कारण से वे बहुत दुखी होते हैं. दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया. जानबूझकर ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿದ್ದು ಆ ಅಂಗಡಿಯವ ಬೇಕು ಅಂತಲೇ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿನೇ ನನ್ನೊಂದಿಗೆ ಈ ತರ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. एक सेब सड़ा हुआ होता तो मैं उसको क्षमा के योग्य समझता. ಒಂದು ಸೇಬು ಕೆಟ್ಟೋಗಿದ್ರೆ 4ರಲ್ಲಿ ನಾನು ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡು, ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಕೈ ತಪ್ಪಿಯೋ ಅಥವಾ ಕಣ್ ತಪ್ಪಿಯೋ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಪಾಪ ಬೇಕು ಅಂತ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಅವನನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೆ. सोचता उसकी निगाह न पड़ी होगी, मगर 4 के 4 खराब निकल जाए. ಆದ್ರೆ 4ಕ್ಕೆ 4 ಸೇಬು ಈ ತರ ಕೆಟ್ಟೋಗಿರೋವು ಕೊಳ್ತೋಗಿರೋವು ಸಿಕ್ಕರೆ, यहाँ तो साफ धोखा था. धोखा ಅಂದ್ರೆ ಮೋಸ. ಇದು ಕ್ಲೀನ್ ಏನಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇದು ಮೋಸ, ಬೇಕು ಅಂತಲೇ ಮಾಡಿರುವಂತಹ ಮೋಸ. मगर इस धोखे में मेरा भी सहयोग था. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಈ ಮೋಸದಲ್ಲಿ ನನ್ನದೂ ಕೂಡ ಒಂದಿಷ್ಟು ಪಾತ್ರವಿದೆ, ನನ್ನದೂ ಒಂದಿಷ್ಟು ಸಹಕಾರ ಇದೆ. लेखकरದ್ದು ಸಹಕಾರ ಇದೆಯಾ, ಹೇಗೆ? मेरा उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी. ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸೇಬ್ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಅದರ ರೇಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವರ್ಣನೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರಿ ಕಟ್ಕೊಡಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಅತಿಯಾದ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ವಸ್ತ್ರವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ.
ಇದರಲ್ಲಿ ಕಟ್ಕೊಳಪ್ಪ ಅಂತ ಕರವಸ್ತ್ರವನ್ನು. ಅವರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, उसने भांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाले जीव नहीं. भांप लेना ಅಂದ್ರೆ ಪಹಚಾನ, ಗುರ್ಸೋದು. ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಇವರು ಕಣ್ಣಿನಿಂದಲೇ ಎಲ್ಲವನ್ನು ನೋಡುವಂತಹ ಸೂಕ್ಷ್ಮ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ. ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ರು ನಡೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇವ್ರೇನು ಮರಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋಂತಾರಲ್ಲ. ಕೆಲವರು ಏನಾದ್ರು ಕೊಡುವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿರೋದು ನೋಡ್ಕೊಡಪ್ಪ, ತೂಕ ಎಷ್ಟು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೇಗ್ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಂತ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಆತರ ಅಪನಂಬಿಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. ತುಂಬಾ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಚೆನ್ನಾಗಿರೋದು ಕೊಡ್ತಾರೆ ಬಿಡು ಅಂತ ನಂಬಿದ್ರು. ಆ ಕಡೆ ಅಷ್ಟಾಗಿ ಗಮನಿಸ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರು ಏನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಂತ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಸೊ ಅವರು ಮೋಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾನೇ ಅರ್ಧ ಕಾರಣ ಅದೇ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತಾರ. ಅವರು ಇವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದಿದ್ರೆ, ನೋಡಿದಿದ್ರೆ ಎಂತದಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ನೋಡಿ ಸರಿಯಾಗಿ ಹಾಕು ಅಂದಿದ್ರೆ ಅವ್ರು ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು, ಓಹೋ ಇವ್ರ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಮಾತು ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಸೇವೆ ಕೊಡ್ತಿದ್ರೆ ಏನು. ಆದ್ರೆ ಇವ್ರು ಯಾವಾಗ ಅವ್ರು ಎಂತದ್ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಸರಿಯಾಗಿ ಗಮನಿಸ್ತಿಲ್ವೋ ಅವ್ರಿಗೇನಾಯ್ತು, ಈ ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಕೆಟ್ಟವು ಕೊಳ್ತವು ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಂತಾಯ್ತು. और न इतने चौकस है कि घर से लौटाने आए. ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಒಂದು ಏನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವ್ರು ಇಲ್ಲೂ ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಲ್ಲ. ಒಂದ್ ವೇಳೆ ಕೆಟ್ಟೋಗಿರುವಂತ ಸೇಬುಗಳನ್ನು ಮನೆಗೆ ತಗೊಂಡೋದ್ಮೇಲೂ ಕೂಡ ನೋಡಿದ್ರು ಇದನ್ನ ಮತ್ತೆ ಏನಪ್ಪ ಇಂಥದ್ದು ಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಗೊಂಡ್ಬಂದು ಕೊಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಇವ್ರೇನಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಬಹಳ ಸೌಮ್ಯವಾಗಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ, ಇವ್ರಿಗೆ ಎಂತ ಕೊಟ್ಟರು ನಡೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವರ ಕಾಣ್ತಾರೆ ಅಂತ ಇವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ಟೋಪಿ ಹಾಕಿ ಕಳಿಸ್ಬೇಕು. बेईमानी आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है. इमानी ಬೇಯಿಮಾನಿ, ಇಮಾನಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ, ಬೇಯಿಮಾನಿ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ. ಆದ್ಮಿ ಬೇಯಿಮಾನಿ ಕಬ್ ಕರ್ತಾ ಹೈ, ಮನುಷ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಯಾವಾಗ ನಡ್ಕೊತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಜಬ್ ಉಸೆ ಅವಸರ ಮಿಲ್ತಾ ಹೈ, ಅವನಿಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಾಗ. ಅವಸರ ಅಂದ್ರೆ ಅವಕಾಶ. बेईमानी का अवसर देना चाहे वह अपने ढीलेपन से हो या सहज विश्वास से. ನಾವು ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಹೇಗ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಒದಗಿಸಬಹುದು. ನಾವು ಅತಿಯಾದ ಸಡಿಲಿಕೆಯಿಂದನಾದ್ರೂ ಅವನಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಕೊಡಬಹುದೇ, ಬಿಡು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅತಿಯಾದ ನಂಬಿಕೆನೂ ಇಡಬಹುದು. ಅಥವಾ ಸಹಜ ವಿಶ್ವಾಸ ತುಂಬಾ ನಂಬಿಕೆಯಿಂದನೂ ಕೂಡ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಆತರ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಅವಕಾಶವನ್ನು ಅವರು ದುರುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊತಾರೆ. ಬೇಯಿಮಾನಿ ಮೇ ಸಹಯೋಗ ದೇನಾ ಹೈ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೇಗೋ ನಾವು ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ನಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ, ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂತೆಯೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಯವನು ಮೋಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಾನೇ ಅಂತ ಅವರು ಒಪ್ಕೋತಾರೆ. ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಅತಿಯಾದ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಅವ್ರು ಏನ್ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಕಡೆಗೆ ನಾನು ಕರವಸ್ತ್ರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ನಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆ ಸಿಕ್ತು, ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು. ಆ ಅವಕಾಶವನ್ನು ಅವರು ಈ ರೀತಿ ದುರುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಲ್ಲಿ, ಅವರ ಮೋಸದಲ್ಲಿ ನನ್ನದು ಕೂಡ ಒಂದಿಷ್ಟು ಸಹಯೋಗ ಇದೆ, ನನ್ನದು ಕೂಡ ಒಂದಿಷ್ಟು ಪಾತ್ರವಿದೆ ಅಂತ ಅವರು ಒಪ್ಕೋತಾರೆ. पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो आप कोई विश्वास नहीं करता. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಅನಕ್ಷರಸ್ಥರಿಗಿಂತ ಅಕ್ಷರಸ್ಥರೇ ಇವತ್ತು ತುಂಬಾ ಡೇಂಜರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಪढ़े लिखे बाबुओं ಏನ್ ತುಂಬಾ ವಿದ್ಯಾವಂತರು, ಬುದ್ಧಿವಂತರು ಅಂತ ಅನ್ಸ್ಕೊಂಡಿದಾರ ಅವರು, ಮತ್ತೆ ನೌಕರಸ್ಥರು, ಇವ್ರನ್ನ ಇವತ್ತು ಯಾರು ನಂಬುವಂತ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅನಕ್ಷರಸ್ಥ ಜನ ಅಂತ ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ತುಂಬಾ ಮುಗ್ಧ ಜನ ಅವರು. ಅವ್ರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದು ಅದೆಲ್ಲ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ನಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇವರಿದಾರಲ್ಲ ತುಂಬಾ ಓದ್ದವರು, ತಿಳಿದವರು, ಇವರೇ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಮೋಸ ಮಾಡೋದು ಉಂಟು. ಹಾಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದನ್ನ ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈಗಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾರು ನಂಬುವಂತ ಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ. ಕಿಸಿ ಥಾನೆ ಯಾ ಕಚಹರಿ ಯಾ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಮೇ ಚಲೆ ಜಾಯಿಯೇ,
ಇವತ್ತು ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ರಿ, ಕಚೇರಿ ಅಂದ್ರೆ ದಫ್ತರ್ ಆಫೀಸ್, ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗ್ರಿ, ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗ್ರಿ, ಎಲ್ಗಾರ ಹೋಗ್ರಿ, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़े से बड़ी हानि उठाकर भी उधर न जाएंगे. ಒಂದ್ಸಾರಿ ಹೋಗಿ ಬಂದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಏನೇನು ಅಕ್ರಮ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ನಡೀತವೆ, ಲಂಚ ಉಳಿತನ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಎಲ್ಲ ನಡೀತದೆ. ಅದು ನೋಡಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಈ ಕಡೆ ತಲೆ ಹಾಕಬಾರ್ದು ಅಂತ ಅನಿಸ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಆ ನೌಕರ ವರ್ಗ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು ಇವರೆಲ್ಲ ಬಹಳ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ, ಲಂಚ ಉಳಿತನ ಇದೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ಅವರ ಬೇಸರದ ಈ ಮಾತುಗಳಿಂದ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಪಹಲೆ ಐಸಾ ನಹಿ ಥಾ, ಮೊದಲು ಹಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ವ್ಯಾಪಾರಿಯೋ ಕಿ ಸಾಕ್ ಬನಿ ಹುಯಿ ಥಿ, ವ್ಯಾಪಾರಿಗಳಲ್ಲಿ ಕೊಡು ತಗೊಳ್ಳುವಂತ ವ್ಯವಹಾರ ಯಾವಾಗಲೂ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಯಾರು ಹೀಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಯೋ तौल में चाहे चटाक 8 चटाक कस ले, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 की नोट दे आते तो आपकी वो घबराने की कोई जरूरत न थी. ಮೊದಲೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ತೂಕದಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು, ಒಂದು ಪಾವ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಲು ಭಾಗ, ಸೇರ್ನಲ್ಲಿ ಕಾಲು ಭಾಗ ಪಾವು, ಪಾವ್ನಲ್ಲಿ ಕಾಲು ಭಾಗ ಚಟಾಕ್, ಒಂದು ಪಾವೋ ಚಟಾಕೋನಷ್ಟು ಒಂದಿಷ್ಟು ತೂಕದಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿರಬಹುದೇನೆ ಬಿಟ್ರೆ ದುಡ್ಡಿನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹಾಗೆಲ್ಲ ಅವ್ರು ಮೋಸ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನೀವು 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಡೋ ಜಾಗದಲ್ಲಿ 10 ರೂಪಾಯಿ ಮರೆತು ಕೊಟ್ಟು ಬಂದ್ರು ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಕಳೆದೋಯ್ತು ಅಥವಾ ಜಾಸ್ತಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟೆ, ಅದ್ ನನಗೆ ನಷ್ಟ ಆಯ್ತು ಅಂತ ಅನ್ಕೋವಾಗಿಲ್ಲ. ನೀವು ಮಾರನೇ ಸಲ ಬಂದು ಕೇಳಿದ್ರು, ಅಲ್ಲಪ್ಪ ನಿನ್ನೆ ನಾನು 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ನಿನಗೆ 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೌದಣ್ಣ ನೀನು ನಿನ್ನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನನಗೆ 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ನಿನ್ಗೆ 5 ರೂಪಾಯಿ ವಾಪಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಅವರು ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से एक पैसे की रेवड़ी ली थी. ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಹಳೆಯ ನೆನಪನ್ನು ನೆನಪಿಸುತ್ತಾರೆ. ಒಂದು ಮೊಹರಂ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯುತ್ತಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಆ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು, ದುಕಾನ್ದಾರ್ ಸೆ ಏಕ್ ಪೈಸೆ ಕಿ ರೇವಡಿ ಲಿ ಥಿ. ರೇವಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ತಿಲ್ ಔರ್ ಚೀನಿ ಸೆ ಬನಿ ಮಿಠಾಯಿ, ಎಳ್ಳು ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಿಹಿ ಖಾದ್ಯ, ಒಂದು ಮಿಠಾಯಿ. ಅದು 1 ಪೈಸೆಯ ಒಂದು ಮಿಠಾಯಿ. ಅದು ಆ 1 ಪೈಸೆ ಒಂದು ಮಿಠಾಯಿನ ಅವರು ತಗೊಳ್ತಾರೆ. ಪೈಸೆ ಕಿ ಜಗಹ ಅಠನ್ನಿ ದಿ ಥಿ. ಪೈಸಾ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾ ನಿಮ್ಗೆ? ಕ್ವಶನ್ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಪೈಸಾ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಾ? ಈಗ 1 ರೂಪಾಯಿ, 100 पैसा, 100 पैसे, 1 रुपए का 100 पैसे होते हैं. और इन्होंने कितना दिया? 18 दिया. 18 ಅಂದ್ರೆ और 1 रुपी is equal to 16 आनास. 1 ರೂಪಾಯಿಗೆ 16 ಆಣೆ. ಇವರು 8 ಆಣೆ, 4 ಆಣೆ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ, 4 ಆಣೆ ಅಂದ್ರೆ 25 ಪೈಸಾ, 8 ಆಣೆ ಅಂದ್ರೆ 50 ಪೈಸಾ, 16 ಆಣೆ ಅಂದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿ. ಇವರು 1 ಪೈಸಾ ಕೊಡೋ ಜಾಗದಲ್ಲಿ 8 ಆಣೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. 8 ಆಣೆ ಅಂದ್ರೆ 50 पैसे, 1 पैसा ಕೊಡೋ ಜಾಗದಲ್ಲಿ 50 पैसे ಕೊಟ್ಟಿದ್ರು. घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया. ಮನೆಗೆ ಬಂದವ್ರು ಏನ್ ಪಡ್ಕೋತಾರೆ, ಅಯ್ಯೋ ನಾನು 1 ಪೈಸೆ ಕೊಡೋ ಜಾಗದಾಗ 50 पैसे ಕೊಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಟ್ಟೆ, ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ತಕ್ಷಣ ಓಡೋಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಆಶಾ ನಹಿ ಥಿ ಕಿ ವಹ 18 ಲೌಟಾಯೇಗಾ, ಅವ್ನು ಕೊಡ್ತಾನೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರು ಅವರು. पर लेकिन उसने प्रसन्न चित्त से 18 लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी. ಆದ್ರೆ ಆಗ ವಾಪಸ್ ಮತ್ತೆ ಬಂದು ಕೇಳಿದಾಗ ಆ ರೇವಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಲ್ಲ ಮಿಠಾಯಿಯವ, ಅವನು ಮತ್ತೆ ಅವನ 8 ಆಣೆನೂ ಪೂರ್ತಿ ವಾಪಸ್ ಕೊಡೋದಲ್ಲದೆ ಇವರೊಂದಿಗೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಯಾಚಿಸಿದಂತೆ. ಅಯ್ಯೋ ತಪ್ಪಾಯ್ತು, ನಾನಾದ್ರೂ ಕೂಡ ತಗೊಳಪ್ಪ ನಿನ್ ಚಿಲ್ಡ್ರೆ ಅಂತ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ನಾನು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ, ನಾನು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಬೇಡಪ್ಪ, ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡು ಅಂತ ಕೇಳಿದಂತೆ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇದೆ. ಈಗ ನೋಡಾದ್ರೆ ಆಗ ಹೇಳ್ತಾರೇನು, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ 1 ಪೈಸೆ, 8 ಆಣೆ ಕೊಟ್ಟೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ನೋಡ್ತಿದ್ರು. ಇದು
ಆಗಿನ ಕಾಲದ ವ್ಯವಹಾರಕ್ಕೂ ಈಗಿನ ಕಾಲದ ವ್ಯವಹಾರಕ್ಕೂ ಇರತಕ್ಕಂಥ ವ್ಯತ್ಯಾಸ. मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंख न बंद कर लिया करेंगे. ಅವರು ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ಏನ್ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವ್ದಾದ್ರೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಹೋದಾಗ ನನ್ನ ತರ ನೀವು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ತಗೊಂಬರ್ಬೇಡ್ರಿ. ಈ ಪಾಠ ಓದಿದ ಮೇಲಾದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದಿಷ್ಟು ಅಲರ್ಟ್ ಆಗಿ ಇದ್ಕೊಂಡು ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳುವಾಗ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಂಥದ್ದು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಗಮನಿಸಿ, ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿ, ಕೇಳಿ ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, नहीं तो उन्हें भी कश्मीरी से भी मिलेंगे. ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಹಾಗೆ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ತಗೊಂಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನ್ ತಿಂದಲ್ಲ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ತಗೊಂಡ್ಬಂದು ಹಾಗೆ ಅವರು ಕೂಡ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ತಿನ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಮೋಸ ಹೋಗ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಲ್ವಾ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ಏನಾದ್ರೂ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ಳುವಾಗ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಅಲರ್ಟ್ ಆಗಿರ್ಬೇಕು ಅಂತ. अच्छा छात्रों, अब इस पाठ से संबंधित कुछ क्रियाकलाप करेंगे. छात्रों, इस पाठ के कुछ प्रमुख अंश के बारे में देखेंगे. देखिए, सेब की हालत कैसी थी, ऐसा प्रश्न पूछा जा सकता है. देखिए, पहला सेब सड़ा हुआ था, एक रुपये के आकार का छिलका गल गया था. दूसरा सेब आधा सड़ा था, तीसरा सेब सड़ा तो न था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. और चौथा सेब बेदाग था, उस पर कोई दाग नहीं था मगर एक काला सुराख था, चिಕ್ಕ ರಂಧ್ರವಾಗಿತ್ತು, उसके भीतर दब्बे पड़े थे. ಅದರ ಒಳಗಡೆ ಕಟ್ ಮಾಡಿ ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಕೊಳ್ತು ಹೋಗಿತ್ತು. एक सेब भी खाने लायक नहीं थे, ಒಂದು ಸೇಬು ಕೂಡ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಕೆಟ್ಟೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇಬುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. अब एक और दूसरा प्रमुख अंश देखिए छात्रों, दुकानदार के धोखे में लेखक का सहयोग. यानी दुकानदार धोखा तो करता है, बेईमानी करता है, लेकिन उसमें सिर्फ दुकानदार की गलती ही नहीं थी, गलती लेखक की भी थी. कैसे? दुकानदार के हाथ में लेखक का रुमाल देने से उसे धोखा देने की प्रेरणा मिली. दुकानदार पहचान लिया कि ये आंखों से काम लेने वाले जीव नहीं है. वह पता कर लिया कि यह प्रश्न करने वाला आदमी नहीं है और न इतना सचेत है कि घर से लौटाने आए. यदि बुरे सेब दे देने पर भी या घर जाकर उसे लौटाने के लिए वापस आने वाले आदमी तो नहीं दिखते, ऐसा पहचान लिया. आदमी कब बेईमानी करता है? आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है. अवसर मिलना अवकाश सिगुವುದು. बेईमानी का अवसर देना बेईमानी में सहयोग देना ही है. ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡುವುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ सहयोग सहकार ಕೊಟ್ಟಂತೆಯೇ सरी. देखिए छात्रों, एक बहुत ही महत्वपूर्ण अंश है यहाँ. इस पाठ से हमें क्या सीख मिलती है? इस पाठ से मिलने वाली सीख क्या है? इस पाठ से हमें यह सीख मिलती है कि खरीदारी करते समय सावधानी बरतना चाहिए, सचेत रहना चाहिए. नहीं तो क्या होता है, धोखा खाने की संभावना है. यदि हम सावधानी नहीं बरतेंगे तो जरूर हमारे साथ बेईमानी करते हैं दुकानदार और हमें धोखा खानी पड़ती है.
ठीक है छात्रों, अब हम ये क्रियाकलाप देखेंगे। जोड़कर लिखिए, क्या है? जोड़कर लिखना है, मिलान करना है। अस्तंभ में देखिए, सेब को रुमाल में बांधकर। दूसरा, फल खाने का समय तो। तीसरा, एक सेब भी खाने। चौथा, व्यापारियों की साख। और यहां स्तंभ में लिखे जाने वाले वाक्यांश है, प्रातःकाल है, मुझे दे दिया, बनी हुई थी, लायक नहीं। तो इन वाक्यों के साथ ठीक तरह मिलने वाले वाक्यांश कौन से हैं देखेंगे। सेब को रुमाल में बांधकर, कौन सा है? हाँ, मुझे दे दिया, मुझे दे दिया, ठीक है। फल खाने का समय तो प्रातःकाल है। एक सेब भी खाने लायक नहीं। और चौथा, व्यापारियों की साख बनी हुई थी। ठीक है बच्चों, एक और क्रियाकलाप देखेंगे छात्रों। देखिए, अनुरूपता। क्या है? अनुरूपता यानी पहले दो शब्दों के बीच के संबंध के अनुरूप तीसरे शब्द का सही शब्द लिखना है। देखिए, केला पीला रंग, केला किस रंग का होता है? पीला रंग का होता है। तो सेब कौन सा रंग का होता है? गुलाब रंग का होता है। दूसरा देखिए, सेब फल, सेब क्या है? फल है। तो गाजर, गाजर क्या है? सब्जी है। सब्जी है तरकारी। नागपुर संतरा, संतरा कितने हैं? नागपुर किसके लिए प्रसिद्ध है? संतरा के लिए प्रसिद्ध है। तो कश्मीर किसके लिए प्रसिद्ध है? हाँ, सेब के लिए प्रसिद्ध है, कश्मीरी सेब। कपड़ा नापना, नापना ಅಂದ್ರೆ ಅಳತೆ ಮಾಡೋದು, ಬಟ್ಟೆನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅಳತೆ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ। तो टोमेटो, टोमेटो को क्या करते हैं? हाँ, तोलते हैं, तूक ಮಾಡ್ತಾರೆ, तोलना। ठीक है छात्रों, यहां पर एक और क्रियाकलाप है। देखिए, प्रत्येक शब्द के अंतिम अक्षर से एक और शब्द बनाइए। यहां कुछ शब्द दिए गए हैं, इन शब्दों के अंतिम अक्षर जो है, इस अक्षर से आरंभ होने वाले कोई दूसरा शब्द लिखना है। उदाहरण के लिए देखिए, सेब एक शब्द है, इस शब्द का अंतिम अक्षर है ब। तो हमें अब ब से शुरू होने वाला शब्द लिखना है। बंदर। रा, रा से रंग, यहां ग है अंतिम अक्षर, ग से गरम। उसी प्रकार देखिए, दुकान, दुकान से ना, ना से नल। यहां ल, ल से लड़का। का से कमल, है ना? इस प्रकार में शब्द को लिखना है। यहां देखिए, दूसरा है बाजार। रा से बाजार, रा से
रखना। ना से नरम। म से मंगल, है ना। इस प्रकार रूमाल, रूमाल यानी इसके अंतिम अक्षर कौन सा है? ल। ल से लता, है ना। फिर ता से कौन सा शब्द हो सकता है? तकली। ला से लिखना। नेक्स्ट लेखक। क से खरबूज। ज से जहाज। और फिर जा से जीवन, है ना। इस प्रकार अंतिम अक्षर के से फिर दूसरा एक नया शब्द लिखना है, जैसे हम अंत्याक्षरी कहते हैं ना, वैसा। यहां देखिए एक और क्रियाकलाप है, कन्नड़ में अनुवाद कीजिए। इन वाक्यों का अर्थ कन्नड़ में लिखना है। पहला वाक्य है, गाजर भी पहले गरीबों की पेट भरने की चीज थी। गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज थी। गज्जरी, गाजर में गज्जरी। ಗಜ್ಜರಿಯು ಮೊದಲು ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸುವ ವಸ್ತುವಾಗಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಎರಡನೇ वाक्य, दुकानदार ने कहा बड़े मजेदार सेब आए हैं. दुकानदार ने ಅಂಗಡಿಯವನು ಹೇಳಿದ ಏನಂದ್ರೆ बड़े मजेदार सेब आए हैं, ತುಂಬಾ ಮಜವಾದ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಅಂತ. ಸೇಬುಗಳು ಬಂದಿವೆ, ಒಳ್ಳೆ ಸೇಬುಗಳು, ಒಳ್ಳೆ ಮಜವಾದ ಸೇಬುಗಳು ಬಂದಿವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏಕ್ ಸೇಬು ಭಿ ಖಾನೆ ಲಾಯಕ್ ನಹೀ ಥೇ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸೇಬು ಕೂಡ ತಿನ್ನುವುದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಸೇಬು ಸಹ ತಿನ್ನಲು योग्यವಾಗಿರಲಿಲ್ಲ अल्लाह. छात्रों, आशा है कि आप लोगों को यह पाठ समझ में आ गया होगा और भी आप अच्छी तरह घर में इस पाठ को एक बार पढ़िए और अभ्यास के सभी क्रियाकलापों को पूरा कीजिए. और अंत में मैं इस पाठ से संबंधित 2 प्रश्नों को गृहकार्य के रूप में दे रहा हूं. इसका उत्तर आपको लिख कर लाना होगा. पहला प्रश्न है, सेब की हालत के बारे में बताइए. 4 सेब दिए थे ना दुकानदार, वे उन सेबों की हालत कैसी थी. दूसरा प्रश्न है,
कश्मीरी सेब पाठ से हमें क्या सीख मिलती है, इस पाठ का आशय क्या है, इसे हम क्या सीख सकते हैं, इन दोनों प्रश्नों का उत्तर आप लोगों को लिखकर लाना होगा। धन्यवाद।